हा मीर, हा नटकट आहे ना तू तर मोठी. मीर मोठी ताई आहे ते. हा केश नाही पकडू बेटे. का झालं आई? काही नाही राधा, मीच ना परीचे केस पकडते. हो ना आई, हे लाडू ना नुसते केस पकडते परीचे. परी बिचारी चुपचापच राहते. आता दुसरी पोरगी राहिली असती ना मारलं असतं. हे लाडू ना मुज्जर होऊन राहिली. का करून राहिली रेखा? झाली कशी दोरी वगैरे बनवून तिची? उशीर होते ना वावरात जायसाठी. वाट पाहत असतील तुझे सासरे, भूक लागली असेल त्यांना. हो शिदोरीच बनवत आहे. आता ना थोडे शेतीवाडीचे काम आहेत. हा पटपट दोघी जणी मिळून कामं करत जा. आता रोवणा लावायला बाया बुया मिळत नाही म्हणून जावं लागते. हा मग तर 12 महिने घरीच राहायचं आहे, खायचा ना राहायचा. म्हणून म्हणतो बाबा दोघी जणी पटपट कामं करत जा. आई मी तर म्हणते रेखाला की तू स्वयंपाक झाला की जेवण बिवण कर आणि वावरात जायची तयारी कर म्हणून. बाकीचा मी आवरेन. तर म्हणते तुम्ही मुलींना सांभाळाल की कामं कराल म्हणते मला. आई पण येतात म्हणते वावरामध्ये. हो बरोबर तर म्हणते ना, ह्या पोरींना सांभाळायसाठी एक जण पाहिजेच. आता मी घरी आहो तर मी पाहते म्हणून म्हणते तुम्ही पटपट कामं करा दोघी जणी मिळून. हा एक जणी स्वयंपाक पाणी, एक जणी बाहेरचे कामं. हा दिसली बाईची मम्मी दिसली. हा ये बेटा मीत माझ्याकडे ये, नाही तर मी परीला पकडे ना. पकडा आई, परीलाच पकडा, अमितला पकडाच नको. बघ बघ कशी गुस्सा भरली बघ. राधा परीला पूर्ण 5 महिने झाले ना. हो आई झाले ना, कालपासून लागला आई 6वा महिना. हो का? नाही ते अंगणवाडीची मास्तरीण म्हणत होती की नाही, ते काहीतरी कार्यक्रम करून म्हणे 6 महिन्याची झाली तुमची नात का? हो 6 महिन्याच्या मुली झाल्या की तिथे अंगणवाडीमध्ये त्यांना ते जेवण वगैरे देतात, तर त्याचे फोटो बिटो काढतात असं आहे. आली होती का मास्तरीण बाई घरी? हो आल्या होत्या ना, काल आल्या होत्या. आई आपणही करू. 6 महिन्याचा तो अन्नप्राशनचा कार्यक्रम करतात ना, तो करू म्हणतो मी. हो परीचा केला होता ना. हा बरोबर आहे. हो हो करून ना, आता परा वगैरे होऊ दे. आता का 8 दिवसात होते मग करून जमेल ना. आता 6वा महिना कालपासूनच लागला ना. हो जमते नाही जमते. हो वहिनी वगैरेंना पण बोलवून टाकू म्हणतो. ते आता खूप दिवस झाले नाही आल्या, तर फोनवर वगैरे बोलणं होते म्हणा. पण त्यांनाही लाडोची खूप आठवण आली. त्या निमित्ताने येतील तरी ते. हो बोलवून घेशील ना. हो मग कोणाला नाही बोलवू, आपण घरी घरीच करू बढिया. हो मोहल्लेवाल्यांना बोलवू ना. हो मोहल्लेवाले तर येतील म्हणा. कोणताही कार्यक्रम करायचा असला तर शेजारच्यांना बोलवाच लागते ना. बाई परी परी चल बेटा जुजुगाई करून घे. मी नाही का मी नाही म्हणते. चल ना जुजुगाई कर. राहू दे ना रेखा, मग झोपू येईन ना मी. काय ते तुम्हाला त्रास देईल ना, झोपायला आले की त्रास देते. नाही देत ते, तू राहिली तर त्रास देते, नाही तर नाही देत. मामाजींना भूक लागली असेल वावरामध्ये, जा ना डब्बा घेऊन लवकर. मी बघते, परी राहते माझ्याकडे छान. हो चल बाबा रेखा लवकर चल. झाला का डब्बा बनव? येतच नाही म्हणतील, तिघी जणी आहेत घरी तरी यांच्या होतच नाही म्हणतील. चल बाबा. मग तुझ्या सासऱ्यांचा तर आहे मोठा, बोलायला मागे पुढे पाहत नाही. ठीक आहे ना आई, झाला डब्बा वगैरे बनवून. मी म्हणत होती परीला झोपवून देते. ते सांभाळते ते राधा जवळ राहते ना परी, तिची फिकर नको करू तू. नाही मला काही चिंता वगैरे नाही आहे परीची. ताई माझ्यापेक्षा चांगल्याने सांभाळतात. मग झाला, चल आता मग. परी मी चालली बाबा वावरामध्ये. अहो तिला कशाला सांगते, मागे लागेल ना ते. नाही लागत आई, बाबा. हो ना बाबा, ते तर जा म्हणते तुला. मोठी शहाणी आहे परी, ते आपल्या बहिणीला सोडून नाही जात कुठे. मी चल म्हणते ना, नाही म्हणते. हो ना बाबा, जा म्हणते तुला. तिच्या समोरही जाईन नाही परीच्या, पण ते माझ्या मागे लागत नाही. चल बाबा रेखा, चल पटकन आण डब्बा. हो आई आणते, चला ना आता तुम्ही. परी मी वावरात जाते, मोठ्या याला त्रास नाही देऊ का? अरे रेखा नाही देत ना ते, तू जा वावरात जा, तिची चिंता नको करू. खेळते मस्त खेळते. काही म्हणा पण वावरात जेवण करायची ना मजाच वेगळी आहे. घरी जेवण करून होत नाही, पण वावरामध्ये मस्त पोटभर जेवण होते करून. हो शांताताई बरोबर म्हटलं. घरी कसं आपण बनवतो तेच भाजी खातो. आता वावरात नाही म्हटलं तरी प्रत्येक जणी वेगवेगळ्या भाज्या आणतात. सगळे जणी जवळची थोडी थोडी भाजी मिळते खायसाठी. मजा येते मस्त. शांता बरं झाला लोणचं आणली तर तू. कोणीच नाही आणला बाई लोणचं. काकू तुम्ही सांगितले होते का आणायला लोणचं, तर आणतील. आता शांताताईनं असं सहज पकडलं असतील. तुम्ही तर बनवलं ना, मग तुम्ही तर आणायला पाहिजे ना लोणचं. हो बनवली आहो ना, मी कुठं नाही म्हणतो, पण कसं आता घरच्या खाऊशा नाही वाटत. टेस्ट खाऊशा नाही वाटत बाबा. हे ललिता म्हणते तर बरोबर आहे. शांताच्या इथलं मस्त लोणचं जमला. काल कोण आणला होता बाबा? कालचाही लोणचं मस्त लागलं मला, टेस्टी. मीच तर आणली होती ना काकू. खरंच मस्त बनवली तू तर लोणचं. मागच्या वर्षीचा असा लोणचं नव्हता तुझ्या घरचा. नुसत्या त्या गिल्या फोडी झाल्या होत्या, आणि चटणी पण चांगली टेस्टी नव्हती. यावर्षीची मस्त आहे. काऊन नाही राहील काकू, यावर्षी शांताताईनं बनवून दिला ना म्हणून. असं शांतानं बनवून दिलं का? म्हणूनच तर म्हटली बाबा ह्या रजनीला केव्हापासून एवढा चांगला लोणचं टाकता येते म्हणून. आता काकू उद्या तुम्ही आणाल. काल मी आणली लोणचं, आज शांताताईनं आणला. उद्या तुम्ही आणाल, तुमची पाळी आहे उद्या आणायची लोणचं. हो आणीन ना, काऊन नाही आणीन.
आणीन मी उद्या आणीन लोणचं. परवा मग कोणता आणेल? हो आणीन ना आणीन. त्याच्यात काय आहे बाबा? काऊन पिसाळल्यासारखे असते? कोणी सोडला बिडला तर नाही इथं? हट बाबा काकू, जेवण करत आहो आम्ही सगळे जणी ना. कशा गोष्ट करून राहिला तुम्ही? मग पिसाळल्यासारखी हसली ना. काही नाही, मला आठवण आली बाबा. तुम्ही भाजी तोडायला जातो म्हटलं ना पातरची. तुमची राहिली बाबा जिथल्या तिथं भाजी तोडायची. हो जमलाच नाही बाबा, तोडायला जातो म्हणून पाण्यासाठी पाठवला. म्हणलं आता हे पाण्याच्या बहाण्याने हिला जाऊ देऊन आपण. आपल्या नवऱ्याला आवाज देऊन पाणी आणायला सांगितलं आपण मागच्या मागेच आली. मला मग पोरा लावा लागला. हो ना काकू, काही अर्थ नाही राहिला बाबा काकू तुमच्या. पट लावल्या भाजी तोडायची आहे म्हणून. कंबर दुखून गेली होती तुमची. मग अजून तुम्हाला पोराच लावा लागला. हो शांता, माझी कंबर ठस ठस करत होती. थोड्या वेळ बसली तर मार बोंबलायला बसली. मी तर म्हणत होती की मीच बोलते बायांना, माझ्यापेक्षा तर सव्वाशे आहेत. मी ऐकणारी बाई नाही आहे, पण आता वावरात आली तिच्या तर ऐकावं लागते बापा. आता आला तर आला बापा कावेरी, आपण पुढल्या वर्षी नाही येऊ बापा ह्या अशा बाईच्या वावरामध्ये. मार डेंगडेंगच लावते. कामं करत राहिला तरी डेंगडेंग लावते. आता मला का माहित होता काकू अशी आहे म्हणून ही वावरवाली? आता पहिल्यांदाच बापा माझ्या ये ना घरी तुझी सासू एखादा शब्द बोलते तुला तर सहन नाही होत. आज किती बोलली ते वावरवाली. बरोबर नाही लावत तर पटपट नाही लावत तर नुसत्या धाप्या मारते. किती बोलली तुला? सासूला थोडासा बोलला की मार बोंबलते. का काकू आता तुम्ही पण आता का भांडण करू का इथं वावरवाली सोबत? तुम्हीच म्हणाल मग घरी आपल्या सासू सोबत भांडण करते आणि इथं आली तर झगडते म्हणून. मग आधीचीच तर गाजलेली आहो भांडणासाठी नंबर 1 बाई म्हणून. मस्त काम आहे कावेरी तुझ्या तर. हसा वहिनी हसा. नाही हो तशी नाही, तुझ्यावर नाही हसत आहो. बरं झाला म्हटलं तुझी सासू नाही आली तर. गंगू मावशी नाही आली तर बरं झाला. काहून ना दुर्गा, काहून बरं झाला म्हणते गंगू मावशी नाही आली तर? गंगू मावशीला तर बरं वाटलं असतं मस्त. नाही बा माझ्याही सुनेला बोलणारी कोणी आहे असं वाटलं असतं. मस्त आनंद झाला असता गंगू मावशीला. हो तर त्याच्यासाठीच तर हसली मी. अहो करा ना बापा, पटापट जेवण करा. ते वावरवाली येईल ना बोंबलेला जून. यांच्या आतापर्यंत जेवणच व्हायचं आहे का म्हणेल. जेवा पटापट. कोणता आता जेवतच आहो. जेवण ही तिला घाबरूच करून का? पाणी प्यासाठी तरी बसू नाही दिलं तर आता जेवण करायला बसला तर आता बसूनही नाही थोडा वेळ. शांतताई मस्त खुर्ची भेटली ना तुम्हाला तर. हो बाबा मी धुऱ्यावर बसली मस्त. मस्त चापडे धुरे आहेत पण नाही. गवत गिवत सगळा घेतलाय. हो ना, हे तुडी नाही लावत तर छोटे छोटे आहेत नाही. असेच पाहिजेत, नाही तर मग ते मार मोठे मोठे धुरे कोणत्या कामाचे नाही. काय म्हणा बाबा या मजुरांना, आणि जेवणच सुरू आहे आतापर्यंत. माझा जेवण नाही झाला, 5 मिनिट बसलोय तरी यांचं जेवणच सुरू आहे. जेवणा बाई लवकर जेवणा, अशानं डुबवल बाबा आम्हाला, कास्तकार माणसाला डुबवल. आली हो शांताताई आली. बोंबलते तर जेवणही नाही करून का आम्ही इकडे भाजी द्यावं लागेल म्हणून तिकडे जाऊन बसली. का बाई तिकडे जेवण केलं एकटे इकडे आमच्याकडे काऊन नाही आला तर जेवण करायला? मस्त एकामेकी जवळची भाजी वगैरे खाल्ला असता. आमच्या इथली भाजी तुम्ही खाल्ले असते, तुमच्या इथली भाजी आम्ही खाल्ला असता. माहित झाला असता कशी भाजी बनवता म्हणून. नाही मी कोणाजवळची भाजी बिजी खात नाही, मला एलर्जी आहे. बाई आम्ही पण अशी तशी भाजी नाही बनवत, चांगलीच बनवतो. सगळ्या जणी आम्ही एकेमेकीच्या जवळच्या भाज्या खाल्ला. नाही मी ते साध्या तेलाची भाजी खात नाही. साध्या तेलाची म्हणजे आम्ही कोणतं साधा तेल खातो? सोयाबीनचं तेल खातो ना आम्ही. तर तो साधा तेल आहे सोयाबीनचं तेल. आम्ही राईस ब्रँड तेल वापरतो, त्याची भाजी खातो. मला तो सोयाबीनचं तेल जमत नाही. चला लवकर जेवण आटपा. अर्धा तास झाला जेवणाला बसले तर लागा बाबा लवकर पातीवर. आता त्या 2 बांध्या लावून झाल्या पाहिजे तेव्हा सुट्टी मिळेल. ओ बाई आम्हाला जेवढा जमेल तेवढा करतो आम्ही. सुट्टी वेळेवर पाहिजे. आम्ही कामचोरीपणा नाही करत. दिसते मी बसून होती तर कशी बांधी पटकन झाली लावून. बायांच्या मागे बसून राहावं लागते. कोकिडा कायले बोलवते तर माहित नाही. माझ्या नवराई 3 वेळा आवाज मारते इकडे बायाकडे आलो का. येतो मी 5 मिनिटांमध्ये. पातीवर लागल्या दिसल्या पाहिजे. लवकर जेवण आटपा. बाप रे बाप, बाई आहे का काय हे? नुसती मागे लागते बाबा कशी तर. जशी काही हेच बोलवते रोजी ना, बाकी बाया बोलवतच नाही. अशी तर गुस्सा येते चांगली वरात काढायची. सूर्यकांता का करते वरात काढून? जेवा पटणारी आणि चला बापा पातीला लागून येईल तर अजून बोंबलेल. बाप रे बाप, आज तर माणूस थकून गेला. फक्त जेवण करायसाठी बसू दिलं त्या बाईनं. बघितली बाबा, पण तिच्यासारखी वावरवाली बाई नाही बघितली मी. पाणी प्यायला तरी नाही बसू देत होती. हो मी नाही जात उद्या. आपल्या वावरात जाईन वाटल्यास. तुरीला रजाबीच्या मारणी आहे. आई का झालं, तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? हो तब्येत बरी आहे ना. नाही आता मी आलो तेव्हा असं एकदम बसली होती ना. काही नाही बेटा, परा लावायला गेली होती की नाही तर थकली थोडाशी तर म्हणून येऊन बसली.
बापा तू आज लवकरच आला ना लायब्ररीमधून? हो आज लवकरच आलो. आज सोबती नव्हती ना कोणी, म्हणून लवकरच आलो. विशाल तू उशिरा येते तू काही व्हिडिओमध्ये येत नाही. तर त्या राजश्री ताई आहेत आपल्या सबस्क्रायबर्स, त्या विचारत होत्या की विशाल का करते, कुठे राहते, कुठे जाते, दिसला नाही व्हिडिओमध्ये. बरं झालं बापा आज तू लवकर आला तर राजश्री ताई विशाल अभ्यास करायला जाते बापा, ते काय म्हणतात लायब्ररीमध्ये. कशाचा अभ्यास करते विशाल तिथे जाऊन? आई मी हे फॉर्म भरतो ना, वेगवेगळ्या एक्झामचे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहो. घरी अभ्यास काही होत नाही, कुणी येतात डिस्टर्ब करतात, म्हणून मी लायब्ररीमध्ये जातो. असं. आई मला खूप भूक लागली. अरे बापा आता तर आली मी, आता वेळ आहे बेटा स्वयंपाक करायला. पापड भाजून घे ना, खाऊन घेतो ना. बघ बरं चूल पेटली आहे का? आता सोनूला सांगितली होती चूल पेटवायला, पाणी वगैरे गरम करायला. चूल पेटली असेल तर निव्यावर भाजून घे बेटा 2-4 पापडा. निवे नसतील पडले तर मग गॅसवरच भाजून घे. मम्मी गॅसवरती नाही भाजायच्या. का होते तर माहित नाही. का मम्मी, मागेच तर सांगितलं ना मी तुला. आई पोळ्या पण गॅसवरती नाही शेकायच्या, ताव्यावरतीच शेकायच्या. हानिकारक आहे ते गॅस. आता निवे नाही राहिले तर कणसा बिनसा तर भाजतात ना गॅसवरच, पापड भाजतात, पोळ्या शेकतात कोणी कोणी. आता तू म्हणते म्हणून मी ते लोखंडी ताव्यावरच पोळ्या शेकते, गॅसवरती पोळ्या नाही शेकत. तोच बरोबर आहे आई, नाही शेकायचं ते गॅसवरती, पोळ्या पण नाही शेकायच्या आणि कंस बिंस पण भाजायचे नाही, ते आपल्यासाठी हानिकारक आहे. ते बघ तुम्ही निबी पडले आहेत का? तर जा बघ 5 मिनिट बसतो ना मग लागतो बाबा कामाला. चहा बनवीन म्हटले तर तुझे बाबाही यायचेच आहेत. तू बनवून पेली काऊन नाही आई? बाबा आल्यानंतर मग नंतर बनवून दिली असते चहा बाबांसाठी. आता येतीलच ना बेटा, 3 वेळा चहाच बनवायचं काम करीन का? कोणत्या डब्यामध्ये आहेत आई पापड ठेवले? किचनच्या वरती तो डब्बा आहे ना मोठा, सगळ्यात मोठा, त्या डब्यामध्ये आहे. विशाल स्टूल लावशी ना, खुर्चीवर उभा नको होशील. हो हो. हा विशाल आहे ना कुठून अशा गाण्याच्या गोष्टी आणते तर माहित नाही बाबा. अशी नको करत जाऊ आई, तर तशी नको करत जाऊ. आता किती जण गॅसवरती भाजतात, गॅसवरती भाजूच नाही देत बाबा मला, पोळ्या पण नाही शिकू देत. शांतताई, ओ शांतताई, इंदू सारखा आवाज येत आहे बाबा, इंदूच असेल. ये ये इंदू, इकडे बसली आहे मी मागे, ये. बाबा इंदू कुठून येऊन राहिली तू? मस्त साडी बिडी घातली नवीन. का शांतताई ही नवीन साडी आहे का? किती वेळा घालते मी हिला. का बाबा सगळ्या वावरामध्ये जातात बाया गावातल्या, एकही बाया घरी नाही, करमत नाही, सुना सुना गाव वाटते. आता वावरा शेतातले काम आहे तर वावरा शेतात नाही तर जाऊन तर का बाबा. तुझ्या चांगला इंदू, मस्त घरी राहायला मिळते तुला. हट, घरी राहूशा नाही वाटत, करमत नाही. मी तर यांना म्हटली कोणी येतील ना म्हटली बोलवायला मला, तर मी जाईन म्हटली परा लावायसाठी. तर हसायला बसले, साध लागली का म्हणतात तुला म्हणतात. मी म्हटली मला काही करमत नाही घरी. आता ग्रामपंचायतच्या काम राहिला तर ग्रामपंचायतमध्ये गेला तर काही नाही, दिवस कसा निघते काही कळत नाही. पण असा घरी बोर बोर वाटते, कोणीच नाही. गावात बाया असल्या तर कोणाच्या जाते माणूस, 2 शब्द बोलते किंवा कोणी येतात घरी. शांतताई रोवणा पकडले का? नाही इंदू परवापासून पकडून म्हणतो. मग कोणाकडे जाता? हो बाबा इंदू का करते, बाहेर गावी जातो आम्ही. बापरे, बाहेर गावी? कोण कोण? ह्या सगळ्यात जणी, ललिता, दुर्गा, रजनी, कुंता, मी, मंजुळा काकू, कावेरी. बापरे बाप, सगळेच पलटणच जाते ना तुमची तर गँगच. हो इंदू, माझ्या वावरातच काम होता, तुरी वगैरे निंदायच्या होत्या. आता परा 2 दिवस लेट पकडू म्हणून आले, मी म्हटली तुरी वगैरे निंदीन. मी गेली बाबा बाया करायला. आता ह्या कावेरीनं सगळ्या बायांना जाऊन सांगून दिलं की 350 रुपये रोज देत आहे, तर येता का म्हणून. बापरे, 350 रुपये? हो, आता आपल्या गावामध्ये 250 रुपये सुरू आहे. तर मग सगळ्या बाया तयार झाल्या. मग मी म्हटली मी एकटीची वावरात जाऊन का करू, तर मग मी पण गेली. मज्जा आहे बाबा मग तुमची. 350 रुपये रोज, बापरे बाप. का करते इंदू, 350 रुपये देत आहे, पण त्या वावराची मालकीन एवढी खतरनाक बाई आहे, बसू नाही देत. अशी पाणी प्यासाठी बसू नाही देत, फक्त जेवण करायसाठी ते अर्धा तास बसू देते. आणि किती 10 वाजे आम्ही तिच्या वावरात टच पाहिजे, आणि 5 वाजे सुट्टी करते. 5 वाजेच्या 1 मिनिटही पहिले सुट्टी नाही करत ते. एवढी खतरनाक बाई आहे. 350 रुपये काढते तुमचे नाही? हो ना, हे कावेरीचं तिच्याच घरी आला होता खरं तो मुकुडदम, त्या गावाचा मुकुडदम आहे. त्याने सांगितलं. नाही, त्या मुकुडदम भाऊचा स्वभाव मस्त आहे. तो मारत आपल्या बायकोच्याही मागे बोंबलत राहते. काऊन तू त्यांना अशी म्हणते, बसू काऊन नाही देत असं वगैरे, पण ते बाई मोठी खतरनाक आहे. माझा तर विचार आहे उद्या जायचंच नाही म्हणून. येशील का मग इंदू उद्या? बाबा आताच तर म्हटले ना शांतताई की परवापासून पकडतो म्हणून. हो, परवापासूनच पकडू. तुरी बिरीचा कचरा काढायचा आहे तर जाईन म्हणतो उद्या बाबरामध्ये. नाही शांतताई, उद्या नाही येणार मी, परवाच येईन. मला पण म्हणत होते आमच्या इथं की कुठं तुळी वापल्या नाही तर बघून घेशील आणि थोड्या लावून घेशील म्हणून.
तर मी पण येईन म्हणतो उद्या वावराकडे. जाऊ ना मग, मिळूनच जाऊ. तुमच्या वावर ना आमच्या वावर तर एकाच साईडला आहे. हो ठीक आहे ना, मिळूनच जाऊ. चला बाबा बसा, आता मी जाते. बस ना, तितक्या वेळची आली तर उभ्या उभ्याच गोष्ट सांगते. ये बस ना. चहा बनवते बस. नाही नाही, खूप वेळची आली मी. आता हेही घरी आले असतील, मलाही घरी जाऊन चहा वगैरे बनवा लागेल. उद्या जाऊ ना मग वावरामध्ये सोबत, मग मारू अजून गप्पा गोष्टी. हो ठीक आहे बापा मग.